नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे. इस्रायल आणि जापनीज टेक्नॉलॉजीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, कल्टार जे आपल्याला कल्टारचा वापर करायचा आहे तर तो कसा करावा, काय करावा, परत बऱ्याच वेळा संभ्रम अवस्था निर्माण होते आणि संभ्रम अवस्थेमुळे चुकीच्या पद्धतीने वापरलेलं कल्टार फारसे चांगले रिझल्ट मिळत नाहीत. तर आता आपल्याकडे ही 20 वर्षाची बाग आहे. तर आपण काय केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, अशा आपण खड्डे केलेले आहेत 4. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर आपण खड्डे करू शकता किंवा रिंग करू शकता. पण फार मोठी झाडं झाल्यानंतर रिंग खोदणे हा आर्थिकदृष्ट्या परवडणारी गोष्ट राहत नाही, कारण मजूर मिळत नाही. त्याच्यामुळे आपण 4 बाजूने 4 खड्डे घेतले. आता खड्डे घेतल्यानंतर आपल्याला काय प्रोसेस करायची आहे? पहिल्यांदा कल्टार टाकायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला रासायनिक खत टाकायचं आहे, त्याच्यानंतर आपण शेणखत टाकणार आहे आणि हा खड्डा पूर्ण मातीने उडून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण कल्टारचं ॲप्लिकेशन करायचं आहे. तर कल्टार वापरत असताना काय काळजी घ्यायची? आता बऱ्याचदा काय होतं की बरीच लोक डायरेक्ट मोठ्या बॅरलमध्ये कल्टार ओततात, मिक्स करतात आणि मग देतात. पण आपण तसं न करता डायरेक्ट पर प्लॅन्टनुसार आपण ml, आता 15 वर्षी झाडं असतील तर 15 ml आपण मोजून घेतो आणि एक बादली त्या आपण झाडाला पूर्णपणे टाकतो. म्हणजे 3 खड्डे किंवा 4 खड्डे जर तुम्ही बाजूने केले असेल तर 4 खड्ड्यांना पुरेल एवढी ही 15 लिटरची बादली आपण घेतो. त्याच्यामध्ये त्या पद्धतीचे कल्टार मोजून घेतो आणि कल्टार मोजून झाल्यानंतर आपण तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवतो. आता हा दादा इथे आपल्याला ओतून दाखवेल की कशा पद्धतीने आपण कल्टारतो. तर हे बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने 3 खड्डे येतात आता इथं, कारण एक मिडलला घेतल्यामुळे 2 मॅच होतात. तर अशा पद्धतीने आपण मात्रा समविभागून देतो. तर अशा पद्धतीने तुम्ही कल्टार चा वापर करा. आता हे कल्टार वापरले हे मुळांच्या कक्षेत गेलेलं आहे आणि मग मुळांच्या कक्षेत गेल्यानंतर ते अपटेक करतं आहे झाड आणि आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात. आता खड्डा आपण खोदलेलाच आहे, तर मग खतं टाकताना परत आपण हा खड्डा बुजून घ्यायचा खोदण्यापेक्षा आत्ताच तुम्ही खोदलेल्या खड्ड्यामध्ये कल्टार ओतलं की डायरेक्ट रासायनिक खतं घ्या, रासायनिक खतं टाका. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 10-26-26 न्यूट्रिएंट फॉरेट नसेल मिळेल तर क्लोरोपायरीफॉस हे पावडर फॉर्ममध्ये मिळतं आहे. ते पावडर फॉर्ममध्ये खतांमध्ये मिक्स करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या खड्ड्यांमध्ये टाका आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्येच शेणखत टाका आणि हा खड्डा पूर्णपणे बुजवून घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही जर कल्टारचा वापर केला तर तुम्हाला नक्कीच चांगले रिझल्ट मिळतील. मजुरांचा तुटवडा आणि नंतर आमच्या भागात भात शेतीची कामं सुरू झाल्यामुळे जुलै-ऑगस्टमध्ये आम्हाला मजूरच मिळत नाही. त्यामुळे ह्या वर्षी उत्पादन काढून झाल्यानंतर हा नवा प्रयोग आहे. आपण 1 जूनलाच आपण कल्टार ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. आज आहे 2 जून. तर आपण हा पहिला प्रयोग इथं आपण करत आहे. आधी आपण पाणी सोडलं होतं ह्या बागेला, पूर्ण ओल करून घेतली बागेत आणि त्याच्यानंतर आपण हे कल्टार आता ॲप्लिकेशन करत आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही जर कल्टारचा वापर केला तर तुम्हाला नक्कीच चांगला फायदा मिळेल आणि तुमची बाग चांगली होईल. याच्यानंतरच्या ज्या खताच्या मात्रा आहेत, काय करावं, कसं करावं, किंवा तुमची बाग डेव्हलप करायची आहे, नवीन बाग लागवड करायची आहे, अशा सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही माझा संपर्क नंबर घ्या. मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. माझा संपर्क नंबर आहे 70 66 85 69 24. कल्टारसाठी, खतांसाठी किंवा इतर गोष्टीसाठी तुम्हाला काय मदत हवी असेल यासाठी तुम्ही मला कधीही फोन करू शकता. मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेन. नवीन लागवडी करायची असतील तर त्याचं प्लॅनिंग, त्याची लागवड, त्याची रोपं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी नेहमी मदत केलेल्या लोकांना तुम्हाला पण मदत करेन. तुम्ही डॉक्टर असाल, शेतकरी असाल, तुम्ही उद्योगधंदा करत असाल, तुम्ही वेगवेगळे व्यवसाय करत असाल, तुमच्याकडे वेळ नसेल तर संडे फार्मिंग करूनसुद्धा आंब्याचं विक्रमी उत्पन्न काढलेली खूप लोकं आहेत आमच्याकडे. तुम्हाला नक्कीच मी मदत करेन. आपल्या मार्गदर्शनात खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. लोकांना खूप चांगले पैसे होत आहेत आणि 1 टाईम लागवड करा आणि 50 वर्ष ह्या बागा जगतात. चांगलं उत्पन्न चालू राहतं आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय बळीराजा.